या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे आणि याच्यात काय होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या का आजकाल तुम्ही शंभूराजे देसाईचं उदाहरण पहा एसपी जेव्हा एका मंत्र्याचा हात पकडून बाहेर काढत असेल तर राहिलं काय शिल्लक तो अंतर्गत वाद काही असो पण मंत्र्याचा हात पकडून बाहेर नेतं त्याला संदेश काय जातं महाराष्ट्रभर काय संदेश जातोय आणि अशा पद्धतीने जर एखादा पोलीस अधिकाऱ्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यामध्ये एवढा माज आलेला आहे का सभापती महोदय का ते कोणाशी ऐकत नाहीये काही बिलकुल नाही पैसे खायचा तर सुसाट आहे म्हणजे गुटख्याचे पैसे अलग खातं रेतीचे पैसे अलग खातं तुमच्या काय ते फिरकी आहे चक्री आहे 115 प्रकारचे अवैध धंदे महाराष्ट्रात चालू आहे आणि एवढी मस्ती आली आहे चांगल्या ठाण्याचे पैसे किती द्यातात ते पुन्हा मला सांगा बरं कोणत्या आमदाराच्या मताने एखाद्याने एसपीने ऐकलं आणि खरंच कारवाई केली म्हणून उद्या आमच्यासारखा गुन्हेगार आमच्यावर 350 गुन्हे आहे त्याच्यातले अर्धे गुन्हे सभापती महोदय फक्त फोन केल्यामुळे दाखल झाले फोन केल्यामुळे ही आखरी आंदोलनासारखे आम्ही आता दिव्यांगासाठी आंदोलन करत होतोय एखाद्या ऑफिसमध्ये गेलो आवाज मोठ्याने केला करा 353 आम्ही 350 पैकी 125 150 353 आमच्यावर दाखल करून टाकले मग आंदोलन करण्याची भाषाच बंद केली ही जी व्यवस्था आहे तुमच्या या अशा बिलामुळे कायद्यामुळे आम्ही जरी सत्तेत असलो तरी ह्या ज्या तुम्ही काही अटकपूर्व जामीनचा असेल हे असेल बाकी बिल जरी चांगलं असेल काही तरतुदी चांगल्या केल्या असेल त्याला समर्थन करतो पण अशा तरतुदीला आम्ही समर्थन करणार नाही